आवाज येतो सर्वांना माझा? हो मॅम. हम्म. काल आपण शुक्राचं थोडी 2-3 ओळी माहिती लिहिली होती. आज आपण शुक्राचे कारकत्व बघणार आहोत. बरोबर आहे? आज का बरं बाकीचे मेंबर नाही? आपण शुक्राचे कारकत्व, शुक्र ग्रहाचे कारकत्व लिहा. पत्नी सुख, स्त्री, विवाह, मॅडम परत सांगा ना. पत्नी सुख. आपण पाहिलं गुरुवरनं आपण पती सुख बघतो. पत्नी सुख शुक्रावरनं. पत्नी सुख, स्त्री, विवाह, ब्राह्मण, आंबट पदार्थ, कुठला पदार्थ? आंबट, शयनगृह, मॅडम आवाज ब्रेक होतो. शयनगृह, अतिसुख, मॅडम याच्या आधी किती झालं? मी आता जॉईन एक झालो. ओळी, एक ओळी. एकच वेळ झाली का? फिजिकल रिलेशनशिप, फिजिकल रिलेशनशिप, वाहन, कीर्ती, कामुक नजर, सौंदर्य, प्रेम प्रकरण, जलाशय, काव्य, नृत्य, गायन,
तारुण्य, सुवास, सुगंधित तेल, अत्तर, काय मॅडम सुगंधित? तेल, ऑइल, अत्तर, फुलांच्या माळा, सुंदर फुलं, डान्स, संगीत वाद्य, दागिने, कलेमध्ये कौशल्य, विलास, वृत्ती, विलासी वृत्ती, विलासी वृत्ती, वीर्य, जलक्रीडा, शुक्राणू, जलक्रीडा, विनोद, शुभ वस्त्र, लक्ष्मी पार्वती पूजन, लीनता,
सभ्यता, गुप्त इंद्रिय, काय मॅडम आवाज ब्रेक झाला. सभ्यता, गुप्त इंद्रिय, नाही मॅडम, हे हे आता काय सांगितलं ते नाही ऐकायला आलं. गुप्त इंद्रिय, साहित्य, किती होतोय तो पूर्ण, किती होतोय तो पूर्ण, हे पूर्ण किती भरताय? हा 24,800 पुढे लागेल. 23.5 फायनल, त्याच्यावर नाही करू शकत, 23,500. वरून नाही घालू शकत. गुप्त इंद्रिय, साहित्य, मनुष्यामधील कोमल भावना, आकर्षण, या सर्व गोष्टी शुक्र ग्रहावरून बघितल्या जातात. शुक्राचे व्यवसाय लिहा. पार्लर, कॉस्मेटिक शॉप, कोणची मॅडम? कॉस्मेटिक, ज्वेलरी शॉप, ज्वेलरी शॉप, सिंगर, डान्सर, सिंगर, डान्सर, ऍक्टर, डेकोरेटर, जे डेकोरेशनचं काम करत असेल, फुलांचा बिझनेस, फुलांचा बिझनेस, आर्किटेक्चर,
हॉटेल, शयनगृह, नृत्यगृह किंवा त्याचे अकॅडमीज वगैरे डान्सिंगच्या, भोजनगृह, थिएटर, मेजवानी हॉल, क्लब, सिल्क, रेयॉनचे कारखाने, भरतकाम, विणकाम, विणकाम, पेंटिंग, नाटक, सिनेमा संबंधित व्यवसाय, फॅशन डिझायनर, या संबंधित सर्व व्यवसाय. शुक्र ग्रह दाखवतो. शुक्राचे आजार लिहा. गुप्तांगाचे आजार, गुप्त अंगाचे आजार, शुक्राणूची कमतरता, फिजिकल रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम, एवढेच आहे. या सर्व गोष्टी शुक्रावरून बघितल्या जातात. लिहिलं? नेक्स्ट आहे तो शनी ग्रह. शुक्र इथे संपलाय. शनी हा सूर्यापासून 6वा ग्रह येतो.
तो सूर्यापासून सुमारे 8,811 लक्ष मैल इतका दूर आहे. गुरुपेक्षा हा ग्रह लहान आहे. त्याचं सरासरी जर व्यास म्हटलं 70,500 मैल इतका आहे. हा ग्रह पृथ्वीच्या 706 पट मोठा आहे. याला एकूण 8 उपग्रह आहे. आता तुम्ही म्हणाल हे उपग्रह प्रत्येक याच्यात आपण बघतोय. कसं आहे, जसं मंत्रिमंडळ बसतं. जसं आता मंत्रिमंडळामध्ये आता पंतप्रधान आहे, पंतप्रधान बसलाय. सगळीकडे पंतप्रधान बघतात का प्रत्येक गावागावात जाऊन? नाही. नगरसेवक, सेवक, मुख्यमंत्री, आमदार हे निवडलेले असतात, ते बघत असतात. तसंच ग्रहांचं आहे. ग्रहांची सर्व कामं एकटा ग्रह करत नाही. त्यांच्यासोबत उपग्रह वगैरे ही कामं करत असतात. हे तुम्हाला बेसिक मध्ये नाही शिकवलं जाणार उपग्रह, हे ऍडव्हान्सला शिकवलं जातं. पण ही उपग्रह ती पण वर्क करत असतात. जसं आता शनीचा गुलिक आहे. गुलिक काही महिन्यांसाठी शनी बरोबर काम करतो. अजून शनीचे उपग्रह आहेत, ती कामं करतात. म्हणजे आपल्याला फक्त नवग्रह माहिती असतात. परंतु ही जी उपग्रह आहे, त्यांची जी सेना असते, त्यांना जे बॉडीगार्ड असतात, ते सुद्धा त्यांचे कामं करत असतात. मग शनीला असे 8 उपग्रह आहे. सूर्याभोवती हा 29 वर्ष 6 महिन्याची प्रदक्षिणा करतो. याच्या आधीचे आपण एवढे वर्ष कोणाचीच पाहिली नाही. आपण 6 वर्ष, 20 वर्ष एवढी पाहिली. हा सगळ्यात स्लो गतीने चालणारा ग्रह आहे. एकदम शांत आणि स्लो. म्हणजे त्याला एक पाऊल टाकायला 2.5 वर्ष लागतात. म्हणजे एका राशीतनं दुसऱ्या राशीत प्रवेश करायला 2.5 वर्ष लागतात. सगळ्यात जास्त अवधी हा ग्रह घेतो, शनी ग्रह. शनीचा अक्ष प्रदक्षिणेचा काळ 10 तास 14 मिनिटं आहे. हा मंद गतीने चालणारा ग्रह. याची कला जर म्हटली 0 ते 7 कलापर्यंत असते. मध्यम गती 2 कला असते. साधारणपणे एका महिन्यात 1 अंश हा ग्रह जातो. वर्षातून सुमारे 140 दिवस हा वक्री असतो. वक्री म्हणजे पाठीमागच्या घराला फरक येतो. वक्रीनंतर परत मार्गी होताना 5 ते 6 दिवस स्तंभी होतो. शनी हा पापग्रहांमध्ये अग्रगण्य ग्रह आहे. हा स्वभावाचा क्रूर आहे, तमोगुणी आणि नपुसक ग्रह आहे. याच्या आधी आपण बुध पाहिला, जो जातकाला खराब असेल तर नपुसक बनवतो. दुसरा आहे शनी. शनी हा नपुसक ग्रह असून जातीने शूद्र. शूद्रामध्ये तो तेली जातीचा आहे. तेल्याची जी जात आहे त्याचा आहे. याचा सेवक तो आहे आणि परत सेवकाचं पण धैर्य शनी ठेवतो. हा याच्या स्वराशी म्हणजे मकर आणि कुंभ राशीमध्ये ही त्याची स्वतःची रास सांगितली गेलेली आहे. त्याची उच्च रास आहे त्याची उच्च रास आहे तुला. नीच राशी आहे मेष. हा पश्चिम दिशेचा ग्रह आहे. याचं स्थान सप्तम स्थानात हा बल असतं. वातादी दोषामध्ये त्याला वात प्रकृती दिली. नपुसक ग्रह आहे. त्याचे मित्र बुध, राहू, केतू आणि शुक्र आहे. गुरु ना त्याचा मित्र ना शत्रू आहे. आणि त्याचे शत्रू जर म्हटले तर रवी, चंद्र, मंगळ हे त्याचे शत्रू आहे. पापग्रह, या ग्रहाला पापग्रह म्हटलं गेलेलं आहे. हा सप्तम स्थानात दिग्बली असतो. दिग्बलीमध्ये तिथे ग्रह चांगली फळं देत असतात. शनीपासूनच आपण 7.5चा पण विचार करत असतो. शनी हा वायू राशीत म्हणजे 3, 7, 11 यात चांगला आहे. तर कुंभ व मिथुन राशीत श्रेष्ठ आहे. तूळ जरी त्याची उच्च राशी असली तरी स्वतःच्या मताचा त्याला अभिमान असतो. कारण शनी हा न्याय प्रवृत्तीचा ग्रह, त्यातून तो न्याय वृत्तीच्या राशीत गेला. तुळा राशी ही न्याय देवतेची राशी आणि शनी ग्रह पण न्याय देवता. दोन्ही एका राशीत आले तर आहे ना, त्याचं तत्व, शनी जर उच्च राशीत आला तर तो त्याची तत्व सोडत नाही. त्याला त्याच्या तत्वांचा गर्व असतो, अप्पलपोटी पण असतो, कंजूष असतो, प्रत्येक ठिकाण मोजून मोलून मापून राहत असतो. कुंभेचा उदारत्व विचार तुळेत नसतो
अग्नी राशीत शनीचे मुळेच अवगुण पुष्कळ सुधारतात व तो सरळ वृत्तीने चालतो. वायू तत्वाचा आहे त्याच्यामुळे अग्नीत मध्ये तो शांत होतो. प्रामाणिकपणे विचाराचा वृत्तीने घेतो आणि उतावळेपणा, भांडखोरपणा तर तो देतो. पृथ्वी राशीत तो वृषभ राशीत जातकाला व्यसनी बनवण्याचे चान्सेस आहे. कन्येमध्ये संशयी, कारण ती द्विस्वभावी राशी आहे, ती पृथ्वी तत्वाची राशी आहे, म्हणून वायू आणि पृथ्वी तत्व थोडस मिसमॅच असतं. म्हणून तिथे जर वायू तत्वाचे ग्रह आले तर कुठेतरी फळ द्यायला कमी करतात. म्हणून व्यसनाची प्रवृत्ती तो तिथे निर्माण करतो. आता आपण याच्या आधी चंद्र बघितला. काय हा याच्या आधी आपण चंद्र बघितला, त्याच्यावरनं पण आपण व्यसनाचा विचार केला. शुक्र बघितला, शुक्रावरनं पण केला. एक मंगळ बघितला, मंगळावरनं पण केला. म्हणजे प्रत्येक ग्रह देतो असं नाहीये, पण त्या व्यसनामध्ये फरक असतो. जसा चंद्र हा जलतत्वाचा आहे तर तो ड्रिंक कडे वळवणार. मंगळ हा आसक्त बुद्धीचा आहे, तामसी बुद्धीचा आहे, म्हणून नॉनव्हेज खाणं, परत अनेक प्रेम प्रकरण करून फिजिकल रिलेशनशिप कामुक नजर बनवायचं काम करणार. शुक्र हा अय्याशी मध्ये व्यसन देणार, मग त्याच्यात हर प्रकारचं व्यसन येणार, दारू, सिगरेट, गांजा वगैरे अनेक प्रकारचं येणार. तसं शनी पण व्यसन देतो आणि शनीमुळे जे लागलेलं व्यसन असेल ते कदाचित सुटत नाही. कारण शनी कोणतंही तत्व देईल तर तो ते धरून ठेवतो. तो एकदम चिकट ग्रह आहे, तो एकदा लागला की सुटत नाही, कारण तो एकदम मंद गतीचा ग्रह आहे. तो एकदम हळू चालतो. बघा, त्याला एक पाऊल टाकायला 10 तास लागतात. 10 तास 24 मिनिटं पूर्ण दिवसातले तो 10 तास एक पाऊल टाकायला लावतोय. मग त्याला 2 पावलं टाकायला तर पूर्ण दिवसच लागतोय. म्हणून त्याची जी फळं आहे ती फळं पण चिटकून बसलेली असतात, ती सुटत नाही. हा निद्रानाश, एन्झायटी, भीती, डेअरिंग सगळं मिक्सिंग करणारा ग्रह आहे. कारण हा सगळ्यात जास्त पापग्रह पण मानला गेलेला आहे. परंतु हा गुरुचा मित्र असल्या कारणाने तो थोडासा कुठेतरी प्रामाणिक पण दाखवलाय. पण त्याच्यासाठी पत्रिकेमध्ये शनी आणि गुरुची स्थिती व्यवस्थित असणं गरजेचं असतं. त्याशिवाय त्याचा जो प्रामाणिकपणा आहे, धैर्य आहे, चिकाटी आहे, ती बघायला मिळणार नाही. शनी ग्रह हा न्यायी ग्रह आहे, म्हणून ह्या लोकांकडे न्यायीपणा, स्वार्थ त्याग, संन्यासी वृत्ती, व्यवहारी, जबाबदारी उचलणे, कराडी वागणूक, वैराग्य निर्माण करणे, विदुर योग तयार करणे, अतिशय शिस्तबद्ध, नम्रता, कडक स्वभाव, प्रेमळ स्वभाव, इंद्रियांवर ताबा ठेवणे. जे लोक असतात बघा की ते त्यांचं व्यसन कंट्रोल करू शकता, भूक कंट्रोल करू शकता, एखादी शिक्षा दिली उभं राहायची तर तेवढ्या वेळ उभं राहू शकता. हे जे कंट्रोल असतं हे शनिवार असतं. आयुष्य आरामाचा तिटकारा करणे, कष्टप्रद आयुष्य जगणे. हा ग्रह आयुष्यकारक पण आहे आणि मृत्यूकारक आहे. म्हणजे हा ज्या स्थानाचा कारक आहे तिथे हा आयुष्य पण वाढवतो आणि इतर स्थानांमध्ये तो मृत्यू पण आणू शकतो. उत्कर्षकारक, दुःख, दारिद्र्यकारक हे शनीचे प्रॉपर गुण आहे. तसंच आशाभंग करणे, मनोभंग करणे, कोणत्याही गोष्टीत उशीर करणे, सडनली लग्न जमणं, संतान सुख, अशा अनेक गोष्टींमध्ये शनी उशीर करतो. हा व्ययस्थानाचा मुख्य कारक आहे. धीर, गंभीर, न्यायनिष्ठुरता, बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणे, एन्झायटी फील होणे, घनरूप करणारा, द्रव पदार्थांचा घट्ट प्रकरण करणे, त्या संबंधित व्यवसाय जसं बर्फ, आईस्क्रीम या संबंधित व्यवसाय, कडकपणे काम चोपून चापून करणे, कार्याच्या अगोदर सर्व बाजूने विचार करणे, नंतर मार्ग आखणे, लोकशाहीवादी, राजकारणी, लोकपक्षाचा नेता, आज्ञाकारक, सेवक, जेवढा सेवक तेवढा उत्तम मालक,
मानवतावादी, दयाळू, सातत्य असणारा निश्चय, तसंच ईश्वरनिष्ठा, राजनिष्ठा, देशनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा याही गोष्टी शनीकडे येतात. शनी हा भाव महात्म्य, राशी बलत्व, नक्षत्र बलत्व, दृष्टियोग, सहयोग या स्थितीनुसार सर्व गुण देत असतो. शनी हा पापग्रह समजला जातो. हा भले करण्याऐवजी जास्त वाईटच करेल, पण हे विधान खूप जण देतात, पण हे खरं नाहीये. योग्य रीतीने जर पाहिलं तर असंही दिसून येतं, शनी हा माणसाचं मन स्वच्छ करतो, गुरुसारखं शुद्ध करतो. मनातली घाण, कुविचार सुद्धा टाकून द्यायला लावतो. त्यानंतर गर्व, अहंकार, पूर्वग्रह यांचा नाश करणारा असतो. माणसाला माणुसकी शिकवणारा, इज्जत कमवणारा, अंतर्गातीचा, उच्च गुणांची ओळख करून देणारा असतो. जातीची खरी योग्यता ही शनीवरनच कळली जाते. शनी हा शिक्षक आहे, शनी हा वकील आहे, वास्तविकता दाखवणारा आहे, शनी हा दुःख देणारा आहे, शनी हा सुखही देणारा आहे, शनी हा भीती घालणारा आहे आणि शनी हा भीती काढणारा पण आहे. शनी हा पिशाच्चापासून बाजूलाही ठेवणारा आणि पिशाच्च्याकडे ओढणारा पण आहे. अहंकार निर्माण करणारा पण आहे आणि अहंकार घालवणारा पण आहे. पण हे डिपेंड करतं आपली कर्म आणि प्लस डिपेंड करतं पत्रिकेत असलेली ग्रहाची स्थिती. म्हणून आपण 7.5 म्हणतो शनी हा राजाचा रंकही करतो आणि रंकाचा राजाही करतो. म्हणजे शनीची 7.5 म्हणा, शनीची दशा म्हणा, त्या पिरियड मध्ये जर तुम्ही थोडंफार चुकीचं वागले, वाईट वागले, जिभेवर साखर नाही ठेवली, तर तुम्हाला उतरता काळ खराब जाणार. परंतु तुम्ही जर प्रेमाने वागले, चांगले वागले, तर तुमचा सगळा काळ हा चांगला जाणारा असतो. हुकूमत चालवणे, दुसऱ्यांवर दादागिरी करणे, हे सुद्धा गुण शनीचे आहे. शनी हा अक्षमाशील सुद्धा ग्रह आहे. जसं खुनशीपणा, बिनभरवसा करणे, क्रूर कृत्य करणे, गुंडेगिरी करणे, मनाच्या विचारांवर विचार न करणे, संशयीपणा, दारिद्र्यता, दुर्दैवीपणा, संकट परंपरा, आळस, निरुद्योगीपणा वृत्ती, विलंब, अडथळे, नैराश्यवाद, औदासीन्य, काबाड कष्ट, अंग मेहनत न करणारा, वार्धक्य, कोरडी भाकर खाणारा, यांचा सगळ्यांचा कारक शनी आहे. मृत्यू, हातपाय, डोळे, अंग असणारे, त्यानंतर गुलामगिरी, खोटं बोलणारे, जातीबाह्य, अनीतिकारक वागणूक देणारे, द्वेष, मत्सर असणारे, लंडगत असणारे, तामसी, दुष्ट प्रवृत्तीचे लोक, मानहानी पावणारे, पतन होणारे, भटकी प्रवृत्तीचे, भिकारी, गरीब यांच्यामध्ये शनिग्रह आहे. भीती, धोका, विषय सक्त, यमदेवता, त्यानंतर रुद्रपूजक, अशुद्ध, गलिच्छ राहणारा, निंदा, कर्ज, दैन्य, लाचारी करणारा, जुगारी करणारा, फसवणारा, दारुडा, प्रकृतीने, शरीराने, विचाराने, त्यानंतर भावनेने, थंड प्रवृत्तीचा, ओबडधोबड शरीराचा, कुरूप चेहऱ्याचा, हे सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा शनीची तत्व, ही सुद्धा शनीची तत्व आहे. दात, नख, केस, उजवा कान, पांथरी, स्पायनल कॉर्ड, पोटाचा वरचा भाग, बरगड्या, त्याचबरोबर वातावरणामुळे होणारे आजार, संधिवात, पक्षघात, आमवात, क्षय, खोकला, अस्थमा, बद्धकोष्ठता, मलविसर्जन बरोबर न होणे, मूतखडा, पोटात गाठी येणे, मलेरिया, सर्व विलंबी आजार हे सर्व शनीकडे बघितले जातात. कोणत्याही स्थानी हा शुभ स्थिती असतो, त्या स्थानावरून बोध होणाऱ्या गोष्टीत स्थिरत्व देतो. जसं सप्तमाला शुभ संबंधित शनी हा वैवाहिक जीवनात स्थिरत्व देतो. विलंब करणे हा शनीचा मुख्य दोष आहे. पण स्वगृही असलेला सप्तमातला शनी घराला जर पाहत असेल, तिथे बसला असेल तर शुभ फळ. अनेक ज्योतिषकार म्हणतात, अरे तुझ्या सप्तमात शनी आला, तुला विवाह सुख नाही, तुला विवाह सुखात अडचणी येतील, तुझा डिवोर्स होईल, तुझी बायको निघून जाईल. तसं नाहीये. शनीचं सप्तम स्थान हे स्थान बल दिलेलं शनीला. तिथे जर शनी बसला तर त्या स्थानासंबंधित चिकाटी ठेवेल. चिकाटी म्हणजे काय? त्या संबंधित त्या गोष्टी धरून ठेवेल. हा, लग्न थोडं उशिरा करवल,
कारण शनी हा सगळ्या गोष्टी उशिरा करतो. ज्या स्थानात बसल त्या स्थानासंबंधित तो उशिरा फळ देतो. त्यामुळे लग्न त्याचं उशिरा होईल, परंतु जे लग्न होईल त्याच्यात पत्नी ही त्याला समजून घेणारी वगैरे बऱ्याच बाबतीत त्याला म्युच्युअल भेटेल आणि ती त्या संसाराला धरून ठेवणारी भेटेल किंवा हा संसाराला धरून ठेव. पण असं नाही की त्याचं शनीच लग्नच होऊ देणार नाही. खूप जण सांगतात सप्तमात शनी आला तर वैराग्य येणार, तुमचं डिवोर्स होणार, मग तुम्ही एकटे राहणार, कदाचित लग्न नाही होणार. असं नाहीये. काही जण अष्टमात शनी हा कारक सांगितलाय, व्ययात कारक सांगितलाय, तिथे शनी आला तर म्हणतात तुला मृत्यू आहे लवकर. उलट अष्टमात किंवा व्ययात जर शनी आला तर जातकाला 80 नंतरच मृत्यू येणार. तो जातक 80 ते 85 नंतर तो जातक चांगला जगणार, चांगला राहणार, त्याला कोणताही नखात लवकर आजार होणार नाही. आता शनी हा सेवकांमध्ये बघायला मिळतो. जे कामगार असतात, झाडू मारणारे किंवा घरात धुणं भांड्याला जी बाई असते किंवा जी खालच्या दर्जाची कामं करतात, त्यांच्या पत्रिकेत शनीची स्थितीच एकमेव असते. ती थोडीशी चांगली असते म्हणून तेवढं तरी ते काम करताय. किंवा पॅरालिसिस होणं, जन्मता पंगू जन्माला येणं, पांगळं जन्माला येणं, हे सगळं शनी. शनीच का? शनी हा पापाची फळं देतो. जी आपण केलेली कृत्य आहे, वाईट कृत्य आहे, त्या वाईट कृत्याचं फळ शनी देतो. मग मागच्या जन्मात जर आपल्याकडनं झाली असेल तर ह्या जन्मामध्ये तो आपल्याला काबाड कष्ट देणार. किंवा त्याची दशा दशा जर लागली किंवा त्याची 7.5 लागली तर त्या पिरियड मध्ये तो थोडीशी वाईट फळं देणार. जर तुमची कर्म चांगली तर तो तुम्हाला चांगली फळं देणार. खूप जण शनीला वाईट म्हणतात, मंगळाला वाईट म्हणतात, राहू केतूला वाईट. असं नाहीये. प्रत्येकाला काळी बाजू आहे. तशी तर गुरुला पण आहे. गुरु एवढा देवगुरु असून सुद्धा गुरु हा खोटं बोलायला लावतो. कारण तो जर पापग्रहांबरोबर गेला किंवा खराब स्थितीत गेला तर तो विश्वासघातकी बनणारच आहे. तसे बाकी ग्रह सुद्धा आहेत. म्हणून ग्रहांची स्थिती सगळ्यात डिपेंड करते. ग्रह उच्च राशीत आहे का, ग्रह नीच राशीत आहे का, ग्रह स्वराशीत आहे का, ग्रहावर दृष्टी कोणती, युती कोणाबरोबर आहे, अनेक गोष्टींची स्थिती डिपेंड करते. तेव्हा आपण म्हणू शकतो की नाही हा ग्रह असा फळ देत आहे. डायरेक्टली आपण म्हणतोय नाही तुझ्या गुरु केंद्रात, अरे पण केंद्रात जर तो नीचेचा बसलाय तर तो व्यक्ती सगळ्यांना फसवणारा निघणार. तोच उच्चेचा बसला किंवा स्वराशीत बसला तर तो जातक सगळ्यांना धरून चालणार, त्याला खोटं सहन होणार नाही. म्हणजे प्रत्येक ग्रहाला काळी बाजू आहे. असं नाहीये की पापग्रहालाच आहे. हा मान्य, ही पापग्रह यासाठी म्हटली गेलेली आहे कारण ही शुभ फळांना कारकत्व ह्यांची कमी आहे आणि अशुभ कारकत्व जास्त आहे म्हणून. आणि जर पापग्रहांना शुभ ग्रहाने फळ दिलं म्हणजे शुभ ग्रहाबरोबर बसला, शुभ ग्रहाच्या युतीत बसला तर 100% त्याला चांगली फळं मिळणार, वाईट फळं मिळणार नाही. आलं लक्षात? हो मॅडम. हो मॅम. काही शंका आहे? नाही मॅडम. नाही मॅडम. ठीक आहे. हं. आता 7.5 कशी लागते मी व्हाईट बोर्डवर दाखवते आणि मग उद्या आपण शनी शिकू. लिहून घ्या. सगळ्यांकडे हिंदू कॅलेंडर असेल का? आहे का? हो. हं. सगळ्यांनी हिंदू कॅलेंडर काढा, आत्ताची पत्रिका काढा. मी ग्रुपवर फोटो टाकते, दाखवते तुम्हाला 7.5 कशी लागते. कशावरून म्हटलं जातं की याला 7.5 आहे म्हणून.
हे पहा आपली काय ठीक आहे. आता सडनली कुंभ, मीन आणि मेष राशीला 7.5 आहे. मेष राशीला आत्ताच 7.5 लागली. मेष रास किती अंकाने दाखवली जाते पहिल्या मध्ये? हा, पहिल्या पहिल्या. एक नंबर. 1 नंबरला. इथे मेष रास दिसते अष्टम स्थानात तुम्हाला. दिसते का? हो, एक आहे तिथे लिहिलंय. हा ठीक आहे. आता या मेष राशीपासून शनी कितवा बसलाय बघा बरं. मेष 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12वा स्थानात शनी आला का मेष राशीपासून? हो. हा, ज्या हो मॅडम. वेळेस आपल्या राशीच्या मागे शनी ग्रह असेल त्यावेळेस 7.5ला सुरुवात होत असते. मेष राशीचे जे लोक आहेत जसं चू, चे, चोला, ली, लू, ले, रो आणि आ या 9 अक्षरांची जी व्यक्ती असेल त्या व्यक्तींना सध्या 7.5 सुरू झाली आहे, नुकतीच सुरू झाली. हे कशावरनं कळतं तर या मेष राशीपासून हा शनी आलाय 12वा. आता मी बोलले की मीन राशीला पण आहे आणि कुंभ राशीला आहे. 7.5 ही 7.5 वर्षाची असते. एका वर्षात संपत नाही, 2 वर्षात संपत नाही, 7.5 वर्ष घेते. आणि या शनीला एका भावातून दुसऱ्या भावात जायला लागतो 2.5 वर्ष. म्हणून किती वर्षाची असते ती? 7.5 वर्षाची. आणि आता जर मीन राशी पाहिली, मीन राशीच्या राशीतच शनी बसलाय म्हणजेच तो त्याच्याच राशीत बसलाय म्हणून त्याचा 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. म्हणजे 2.5 वर्ष होऊन गेले, आता 2.5 वर्षाचा काळ सुरू झालेला आहे. कारण तो अगोदर जेव्हा 7.5 सुरू झाली त्यावेळेस शनी कुठे असणार होता? कुंभ राशीत होता. त्यावेळेस कुंभ मीन राशीत. राशीला 7.5 सुरू नऊ. झाली. आणि आणि आता दुसरा टप्पा आहे कारण त्याच्या स्वतःच्या राशीत. तिसरा टप्पा कधी येईल? शनी हा ज्यावेळेस मेष राशीत येईल. म्हणजे आपल्या राशीपासून शनी ज्यावेळेस 12वा, पहिला आणि दुसरा बसलेला असतो त्यावेळेस शनीची 7.5 आपल्याला चालू असते. ज्यावेळेस 12वा बसलेला असतो त्यावेळेस सुरुवात असते. ज्यावेळेस पहिला बसलेला असतो त्यावेळेस मध्य काळ असतो आणि ज्यावेळेस दुसरा बसलेला असतो तेव्हा शेवटची 2.5 वर्ष असतात. आता मला सांगा तुम्हाला काय वाटतं कोणत्या राशीला शेवटची 2.5 वर्ष असतील? कुंभ, मीन आणि मेष राशीला 7.5 चालू आहे. शेवटची 2.5 वर्ष म्हणजे शनी हा दुसरा बसलेला असतो. नाही मॅडम, कळालं नाही. शनीची 7.5 कुंभ, मीन आणि मेष राशीला चालू आहे. मी सांगितलं शनी ज्या वेळेस आपल्या राशीपासून आपली जी स्वतःची राशी त्या राशीपासून शनी हा 12वा, पहिला किंवा दुसरा बसलेला असतो तेव्हा 7.5चा टप्पा असतो. 12वा असेल तर 7.5चा पहिला टप्पा असतो. शनी हा आपल्याच राशीत बसला असेल तर 7.5चा दुसरा टप्पा असतो. शनी हा आपल्या राशीपासून दुसरा बसला असेल तर 7.5चा तिसरा टप्पा असतो. तर मी प्रश्न असा विचारला की मला माहितीये मेष राशीला सडनली 7.5 सुरू झालीये कारण मेष राशीपासून शनी हा 12वा बसलाय. आता तुम्ही शनी 12वा बसलाय का नाही? मीन राशीला शनी त्याच्याच राशीत बसलाय म्हणून त्याचा दुसरा टप्पा आहे. कुंभ राशीला शनीची 7.5चा कितवा टप्पा चालू आहे असं विचारलं होतं.
तिसरा हा प्रश्न टप्पा. येऊ शकतो. हा काय पूनमताई? मॅडम तिसरा टप्पा का? व्हेरी गुड. तिसरा टप्पा बरोबर. जर कुंभ राशीपासून शनी हा मकर राशीत असता तर कुंभ राशीपासून मकर राशी ते 12वी, तर तो पहिला टप्पा राहिला असता. कुंभ राशीतच शनी असता तर दुसरा टप्पा राहिला असता. कुंभ राशीपासून शनी हा दुसरा बसलाय, म्हणजेच मीन राशीत बसलाय. कुंभ राशीनंतर दुसरी रास कोणती येते? मीन, म्हणून दुसरा टप्पा येतो. असं पत्रिकेवर ना की जातकाला कितवा टप्पा चालू आहे 7.5चा. कळलं? हो मॅडम. हो मॅम, आता कळलं. हो मॅडम, कळालं. ठीक आहे. शनीची कारकत्व वगैरे आपण उद्या लिहून घेऊ. आता आपण थांबूया, काही शंका नसेल तर. थांबायचं. हो. हो मॅडम. जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम. जय श्रीराम, जय परशुराम. जय बाई शिवराम.